मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा जपणारा 288वा वसई विजयोत्सव यंदा वसई किल्ल्यावर उत्साहात साजरा होत असून इतिहासप्रेमी आणि नागरिकांकडून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे। नरवीर चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पोर्तुगीजांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ या विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। त्रिदिवसीय उत्सवात ढोलताशांचा गजर, किल्ल्यातील ऐतिहासिक प्रदर्शन, आरमारी जहाजांचे प्रदर्शन, इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामुळे वसई किल्ला परिसरात इतिहासाचा जिवंत अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळत आहे। पारंपरिक मशाल यात्रेपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक, इतिहास अभ्यासक आणि पर्यटक सहभागी होत आहेत। वसईच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि नव्या पिढीपर्यंत स्वराज्याच्या पराक्रमाची प्रेरणा पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित हा विजयोत्सव वसईच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरतो आहे। परकीय सत्तेला देशातनं पहिल्यांदा त्यांचं उच्चाटन केलं, परतावून लावलं, हा तो दिवस आहे की आज 288 वा विजय दिन आहे। आज 16 वर्ष झाली महानगरपालिका हा विजय दिन साजरा करते। अटी लावल्या होत्या, त्या अटी काढल्या आणि जातीय सलोखा या वसईमध्ये अबाधित राहिला, स्वातंत्र्य अबाधित राहिला। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण जगामध्ये बघायला गेलं तर हा मानावा लागेल। आणि अशा या पवित्र वास्तूमध्ये आज या कार्यक्रमामध्ये याचं कायमपण टिकवणं, याची संस्कृती टिकवणं हे एक महापालिकेचं कर्तव्य आहे, आपल्या वसईतील जनतेचं कर्तव्य आहे। परंतु